प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग इतका जबरदस्त आहे ना की खरंच. माननी सुरुवातीला जरी कावेरी विद्येच्या बिझनेसला विरोध केला असला तरी सुद्धा आजपर्यंत जे दुःख मनात दाबून ठेवलं होतं ते काकूंच्या मनातलं दुःख बाहेर उफाळून येतं आणि त्याच सेकंदाला काकू विद्याला घेऊन घर सोडणार असते. आणि तेव्हाच त्या घराचे नियम बदलतात आणि स्वतः कावेरीला बिझनेस करण्यासाठी एक नवी संधी देतात. आता कावेरी त्याच संधीचं सोनं करायला सज्ज आहे. माननी स्वतः घराची सगळी सूत्र कावेरीच्या हाती सोपवत आठवड्याचे मुदत देऊन त्या आठवड्याचा घर खर्च सुद्धा कावेरीच्या हाती सोपवलाय. पण आता बघूयात की मानचं हे चॅलेंज स्वीकारून कावेरी विजय मिळवते तरी कसा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा भाग नेमका कसा वाटतोय ते कमेंट करून जरूर कळवा. विद्या आणि कावेरी दोघींना सुद्धा ओरडतात की बंद करा हे सगळं, काय चालला हा मूर्खपणा, आणि सगळ्या साड्या त्या खालती फेकूनच देतात. तेव्हा विद्याला मोठा धक्काच बसतो, कारण विद्याच्या कलेला न्याय तर मिळतच नाही आणि बाकीच्या बायका आहेतच त्या मानना मुद्दामच विचारतात की काय ग सुलक्षणा, नाही म्हणजे तुमच्यावरती साड्या विकायची वेळ आली आहे का, तुमचा बिझनेस चालत नाही वाटतं. बाकीच्याही बायका तिच्या होला हो करतात. नाहीतर काय, तुमच्या घरातल्या सुनांना कामं करायची बाहेर जाऊन गरज नाही, याचा तर मोठा अभिमान होता ना तुला. काय झालं, तुझ्या सुना ऐकत नाहीत? आम्हाला माहिती नव्हतं अगं की तुला पैशांची गरज आहे. आम्हाला सांगितलं असतंस तर तुझ्यासाठी वर्गणी गोळा केली असते की, असं म्हणत सगळ्या बायका मावरती फिदी हसायला लागतात. माचा इतका संताप होतो. कावेरी विद्याला त्या दोघीला खडसावतात. काय आता ऐकून बरं वाटलं असेल ना तुम्हाला, झालं समाधान? कावेरीवरती खेकसतात की तोंड काय बघतेस माझं, दे उत्तर. तेव्हा अमृता शांत असलेल्या यमुनाचे कावेरी विरुद्ध कान फुंकते. यामिताई, तुम्ही बघताय ना त्या कावेरीमुळे आपल्या घराची किती बदनामी होते. तेव्हा बायका पुन्हा मानची दुकरीनच पकडतात. अगं सुलक्षणा, तू सांगितलंच नाहीत की तुला खरोखरच पैशांची गरज आहे. आता मात्र यमुनाचा तळपायाच्या मस्तकात जाते, कारण तिच्या मानचा अपमान ती सहन नाही करू शकत. ती त्यांच्या अंगावरती धावून जाते की आता तोंड बंद ठेवताय की काढू बघ घराबाहेर. तेव्हाच कावेरी नेमकी आडवी येते. यमुनाताई, अहो काय करताय तुम्ही, यांना घराबाहेर हाकलताय, अहो या कस्टमर्स आहेत आमच्या. यमुना पुन्हा तिच्यावरती खेकसते की या तुझ्या कस्टमर्स आहेत. अगं बिझनेस करण्या एवढी मोठी झाली आहेस का तू यमुना? कावेरी तुझ्यासारखी बालिश बुद्धी नाही आहे. आणि कावेरीला ती सर्वांसमोर धमकावते, जर बिझनेस वगैरे तुला काही करायचं असेल ना तर घराबाहेर निघायचा. अगं मी या घरातली मुलगी असून सुद्धा मला बिझनेस नाही करू दिला यांनी, तू तर बाहेरची आहेस का. आता मांना खूप राग येतो. यमुनाला मागे ढकलतात आणि विद्याने डिझाईन केलेली साडी घेऊन डायरेक्ट फाडतातच. कावेरी आणि विद्याला जबरदस्त धक्काच बसतो. इतक्यातच बाहेर यश आणि काकूसुद्धा येतात. संदीपला काकू विचारतात की नक्की काय घडले. संदीप आता काही सांगूच शकत नाही, कारण तोच खूप टेन्शनमध्ये असतो. काकू जेव्हा आतमध्ये येऊन पाहतात तर खूपच मोठा तमाशा रंगलेला दिसतो. आणि अमृताचं काय हो, कावेरी आणि विद्याचा झालेला तमाशा पाहून शेवटी तिला आनंदच होणार आहे. मानचा रुद्रावतार पाहूनच काकूंना सुद्धा भीती दाटून येते. हे भोग आहेत या घराचे. जेव्हा जेव्हा या घरातल्या मुलींनी बायकांनी बिझनेस करायचं स्वप्न बाळगले ना, तेव्हा तेव्हा या घराचं फक्त वाटोळं झाले. आता यमुना इथे सुद्धा अतिशहानपणाच करते. मांना ती सांगते की या दोघी अशा नाही ऐकणार. या ज्या साड्या आहेत ना सगळ्या, त्यांना मी नेऊन आता बाहेरच फेकून देते. अरे गेले कित्येक दिवस विद्याने त्यावरती मेहनत केली आणि ती आता अशी कचऱ्यात जाणार. दोघींना सुद्धा धक्का बसतो. दोघेही यमुनाला अडवण्याचा प्रयत्न करतात. बाहेर यश संदीपला समजावतो की तू मुलांना घेऊन पिक्चरात जा, उगाचच त्या दोघांचा मूड ऑफ नको व्हायला. तेव्हा संदीप यशचं ऐकतो तो जातो. आता यमुना जी बाहेर येऊन साड्या फेकणार, नेमक्या त्या साड्या यशच झेलतो. आता यशला समोर आल्याचं बघून सर्वांनाच धक्का बसतो. यश सर्वांकडेच धक्क्याने पाहत असतो. तेव्हाच यशकडे तक्रार करतात की यश, या दोघींनी
घरात कुणाचीही परवानगी न घेता साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय. चुकतंय की नाही हे? घराच्या नियमात बसतच नाहीये हे. तेव्हा यश नेमकं विद्या आणि कावेरीचीच बाजू घेतो. तो सांगतो की या फक्त साड्या नाही आहेत मा, विद्या वहिनीचं टॅलेंट आहे आणि जर त्या टॅलेंटचा त्यांना उपयोग करायचा आहे तर करू देत ना. यश जो माच्या शब्दांच्या तालावर आजपर्यंत नाचत होता, तो आज चक्क त्याच्या बायकोची, त्याच्या वहिनीची बाजू घेतोय. पाहून मांना सुद्धा धक्काच बसतो. आता तर यशच सर्वात मोठा बॉम्ब फोडतो. तो सांगून टाकतो की विद्या वहिनी साड्या डिझाईन करणार आणि कावेरी त्या विकणार. खरं तर साड्या विकण्यासाठी एक्झिबिशनची आयडिया मीच दिली होती दोघींना. मात्र आता हादरूनच जातात. पण माचा इतका संताप होतो. यशला त्या जाब विचारतात की माझ्या मनाविरुद्ध तू एकही गोष्ट करणार नाहीस असा शब्द दिला होता ना तुम्हाला. या गोष्टींपासून लांब राहशील असं म्हणाला होतास ना मला. अरे मग काय आहे हे सगळं? यश तुला चांगलंच माहिती आहे की आपल्या घरातल्या स्त्रियांनी नोकरी केलेली, व्यवसाय केलेला मला चालणार नाही. तेव्हा यश मांची समजूत घालण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो की मा, अगं का नाही करू शकत त्या? मा हे बघ, कितीतरी स्त्रिया आहेत ज्या त्यांचं करिअर सांभाळून घरसुद्धा सांभाळतात. मा आपण स्त्रीला शक्तीचं रूप मानतो कारण स्त्रिया हे सगळं सहज करू शकतात. अगं माहिती आहे ना तुला, मा मला असं वाटतं की आपण विद्या वहिनीला एक चान्स द्यायला हवाय. आपण जर त्यांना सपोर्ट केला, त्यांना पाठिंबा दिला तर त्यांचा बिझनेस नक्की सक्सेसफुल होईल. खात्री आहे अगं मला. मा अगं बहिणींच्या कलेला लोकांपर्यंत पोहोचवण्याची हीच तर संधी आहे. आता स्वतः यश विद्याची बाजू घेतोय म्हटल्यानंतर मांना आक्षेप तर असणारच ना. उलट यशचं हेच वागणं त्यांना जास्त खटकतं. तेव्हाच मांना इतका शब्द जरी तुझे असले ना यश, तरी तुझ्या तोंडून हे सगळं कोण बोलतंय ते चांगलंच कळतंय मला. तेव्हा कावेरी स्वतःच कबूल करते की मा प्लीज, हे बघा बिझनेस करण्याची आयडिया विद्याताईंना मीच दिली होती. तेव्हाच माचा परत संताप होतो. वाटलंच होतं मला की या सगळ्याच्या मागे नक्की हीच असणार आहे. अगं माझ्या घराण्याचे नियम धाब्यावर बसवायलाच तर आलेस ना तू. प्रत्येक वेळी माझी मान कशी खायली जाईल हेच बघत असतेस ना तू. मा कावेरीवरती गंभीर आरोप तरी लावतातच, पण त्या फिरून कावेरीला ताकीद सुद्धा देतात की हे कर माझं आहे. समोर जेव्हा बायकांकडे लक्ष जातं तेव्हा मा हात जोडून त्यांची माफी मागतात की या घरातल्या बायका व्यवसाय करत नाहीत. इथे कोणत्याही साड्या विकल्या जात नाहीत आणि विद्याच्या तर साड्या विकायच्या नाही आहेत. तेव्हा बायका गुपचूप तेथून निघून जातात. मा हिसक्याने रागात घरात निघून जातात. पण कावेरी मात्र प्रयत्न सोडत नाही आहे. उलट कावेरी मांकडे धावत जाते आणि मांची समजूत घालते की मा प्लीज ऐकून तरी घ्या माझं. विद्याताईंनी हे फक्त पैशांसाठी केलेलं नव्हतं, तर त्यांना त्यांचा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा होता. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची होती. त्यावर मा म्हणतात की संदीपची बायको आणि अनुष्काची आई, अगं हीच तर खरी ओळख आहे ना तिची. तेव्हा कावेरी म्हणते की हो मा, अहो पण त्यांच्याच मुलीला जर एखादी वस्तू घ्यायची असेल आणि त्यासाठी हातात जर पैसे नसतील तर काय वाटेल त्यांच्यातल्या एका आईला. हातात पैसे नसताना सगळं कसं छान चाललंय हे दाखवणं तितकंही सोपं नसतं मा. तेव्हा मात्र मांना आक्षेप येत असतो या गोष्टीचा. ते सगळं बघण्यासाठी आम्ही या घरात आहोत ना, असं ज्यावेळी कावेरीला त्या सांगतात. आता मात्र पौर्णिमा काकूमधली एक आई जागी होते. आपल्या लेकरासाठी बोलण्यासाठी ती पुढे येते. ती मांना स्पष्ट सांगते की तुम्ही सगळे आहातच ना, पण वहिनी फक्त आहात, काळजी करण्यासाठी कोणीच नाहीये. आता या गोष्टीचा मांनाच धक्का बसतो. आपण सर्वच जण एकत्र एका घरात राहतोय ना, पण फरक जाणवतो वहिनी. आणि हा फरक कधीच तुम्हाला जाणवणार नाहीये वहिनी. आणि काय चुकतंय पौर्णिमा काकूंचं? आजपर्यंत त्या घरात राहून फक्त अन्यायच तर होतोय ना. फरक फक्त इतकाच, ते आजपर्यंत त्या गप्प होत्या, पण आज
मनात जेवढं दुःख इतकी वर्ष त्यांनी साठवून ठेवलं ते आत्ता कुठे उफाळून बाहेर येतं, तेही त्यांच्या लेकरासाठी. कोणता सणवार असला तर मग श्रीकांत भाऊजी तुमच्यासाठी एखादा महागडा दागिना घेऊन यायचे, पण माझ्यासाठी दरवर्षी महागडी फक्त साडीच असायची वहिनी. तेव्हा कावेरी घरातील सर्वजण खरंच हादरून जातात हा. आता काकूचा सुद्धा खूपच संताप होतो. सांगा ना वहिनी, ही दुय्यम वागणूक नाही आहे का? जेव्हापासून माझा नवरा गेला तेव्हापासून माझ्याकडे, माझ्या मुलांकडे फक्त दयेने आणि उपेक्षेनेच बघत आला आहात तुम्ही लोक. आता तर यश आणि कावेरीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू दाटून येतात. सतत आपलं माझं घर, माझे नियम याच्यापेक्षा तुम्ही दुसरं काही वागणूक दिली आहे का? आणि हे सगळं का सहन करायचं? इतकी वर्ष मी सहन केलं आणि इथून पुढे माझ्या मुलांनी. तेव्हा मांना सुद्धा धक्का बसतो. त्या विचारतात की असं काय सहन करायला लागलंय ग तुला? अगं जे नियम बनवले गेले ते सगळ्यांसाठीच बनवले होतेत ना? अहो तुम्ही नियम बनवले पण खूप चुकीच्या पद्धतीने. पण हेच नियम घरच्यांच्या गळ्यासाठी एक विळखाच बनून बसलेत. आणि काकू ते स्पष्ट बोलून सुद्धा दाखवते की अहो त्या नियमांचा असा काय उपयोग आहे की ज्याच्यामुळे सगळ्यांचं जगणंच मुश्किल होऊन बसले. आधी मी सहन केलं आणि आता आपल्या पुढच्या पिढीने का सहन करायचं हे सगळं? आजपर्यंत ते सगळं. आता कुठे काकू सर्वात मोठा खुलासा करते की संदीपची नोकरी गेली आहे वहिनी. अहो मग तिच्या संसारासाठी हातभार लागावा म्हणून जर ती मुलगी काही व्यवसाय करू पाहत असेल तर तिला अडवायचं तरी कशाला वहिनी? कधी नव्हे ते काकूने आज पहिल्यांदा विद्या वहिनीचं कौतुक केलंय बरं का. आजपर्यंत जे दुःख त्यांनी मनात दाबून ठेवलं होतं काकूच्या तोंडून ते आता सगळं बाहेर पडतंच. पण काकू एक धक्कादायक निर्णय सुद्धा घेते. ती मांना स्पष्ट सांगते की आज मी स्पष्टच बोलते वहिनी, जर तुम्ही विद्याला व्यवसाय करू देणार नसाल तर मी आणि माझी मुलं या घरात राहणार नाही. विद्या चल, आपण या घरात आता राहत नाही आहोत. आणि काकू विद्याचा हात पकडून तिला तसंच फरफटत घेऊनच जातात. तेव्हा यश कावेरी मांना समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतात, पण आता देवच जाणे मांच्या काळजाला पाजर फुटेल का ते. कावेरी खूप तळमळीने सांगते की प्लीज प्लीज आपलं घर तुटू देऊ नका, प्लीज त्यांना अडवा. अहो कितीतरी बायका अशा आहेत ज्या व्यवसाय करून घर सुद्धा सांभाळतात. कावेरी खूपच पोटतिडकीने समजावत राहते मांना की प्लीज, अहो तुमच्या आयुष्यात एक वाईट अनुभव आला तर तुम्ही तेच नियम सगळ्यांवरती का लादताय प्लीज एक संधी द्या. अहो आम्ही दोघी हे घर आणि बिझनेस दोन्हीही सांभाळून दाखवू आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की जर का तुम्हाला असं जाणवलं की आमच्या बिझनेसमुळे घराकडे दुर्लक्ष होतंय तर त्या क्षणी आम्ही तो बिझनेस बंद करून टाकू पण प्लीज प्लीज फक्त एक संधी द्या तेव्हा यशसुद्धा माकडे रिक्वेस्ट करत असतो की कावेरी जे म्हणतायत ते प्रूव्ह करण्यासाठी त्यांना एक तरी चान्स द्यायला हवाच आहे. इतक्यात विद्या वहिनी काकू दोघेही तिथे येतात. काकूनी तर आता बॅगासुद्धा भरलेल्या असतात आणि त्या कायमचं घर सोडण्याच्या तयारीतच असतात. यश कावेरी जीव तोडून समजावत राहतात की प्लीज अडवा त्यांना, प्लीज आपलं घर तुटू देऊ नका यश तर चक्क माच्या पायाची बसतो. तो हात जोडून विनवण्या करत राहतो. पण शेवटी मांच्या दगडासारख्या काळजाला पाजर फुटतोच म्हणायचं. विद्या काकू दोघेही दारात जातात आणि नेमक्या त्यांना थांबायला सांगतात. आता घरातील सर्वच जण त्यांच्या जवळ जातात. काकूंना सांगतात की आपण जावानीच आजवर हे घर सावरले पौर्णिमा. आणि चक्क आता विद्या वहिनीला एक चान्स देतात सुद्धा. तू सुद्धा या घरासाठी तितकीच झिजली आहे पौर्णिमा. तुला असं वाटतं का की या घरात तुझ्या मुलांवरती अन्याय होतोय? तर आज देते मी एक संधी विद्याला. तेव्हाच त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण अमृताचं काय, तिचा मात्र तिळपापडच होतो. तरीसुद्धा मांना या सगळ्यासाठी कावेरीच जबाबदार वाटते. आजपर्यंत तुझ्या मनात हा विचार कधीच आला नव्हता विद्या, पण आज अचानकच हे तुझ्या मनात आले.
आणि मला माहिती आहे की हे सगळं कावेरीमुळेच घडतंय. तिच्याचमुळे आज अख्खं घर माझ्या विरोधात उभं आहे. म्हणजे आता पुन्हा माझी हुकुमशाही चालू म्हणायचं. मा स्वतःहून विद्याला संधी देतात, पण माने कावेरीला सुद्धा आव्हान केलेलं असतं की कावेरी, पुढचा 1 आठवडा हे घर आणि बिझनेस दोन्ही तू सांभाळून दाखवायचं. मग तुला कळेल की घर सांभाळताना कशी तारेवरची कसरत होते ते. पुढचा 1 आठवडा या घराची सगळी सूत्र ही तुझ्या हातात असतील कावेरी. आणि 1 आठवड्यात जर तुला दोन्ही सांभाळायला जमलं तर मग तुमच्या व्यवसायाला मी सुद्धा मान्यता देईन. हां, पण जर का हे करताना तू चुकलीस तर मग मात्र मी तुझ्या स्वप्नांसकट या सगळ्या साड्या या चाळून टाकेन. मांचा धक्कादायक निर्णय असतोच, पण त्या घरात कुरघोड्या करणारे कमी नाही आहेत. विद्या आणि कावेरीच्या या व्यवसायात मांजरीसारख्या आडवे यायला यमुना आणि अमृता हजर आहेतच की. बोल, हे तुला मंजूर आहे का? मानने विचारता क्षणी कावेरी तेथून जाते. सर्वांच्या नजरा आता कावेरीवरती खिळतात की काय निर्णय असेल तिचा. आणि त्याच सेकंदाला ती मानने फाडलेली साडी समोर घेऊन येते आणि त्याची गाठ मारत मानचं चॅलेंज ती समोरासमोर स्वीकारते. आता यशला चांगलंच कळून चुकतं की कावेरीने गाठ मारले म्हणजे ती हे करूनच दाखवणार. पण अमृताचा चेहरा बघा, मगाशी मात्र तमाशा घडत असतानाच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता थोबाडावर 12 वाजलेत तिच्या. त्यानंतर काही वेळाने कावेरी रूममध्ये असते आणि ती या सगळ्याचं वेळापत्रक बनवत असते की आठवड्याभरातच घराची जबाबदारी पूर्ण करून बिझनेस कसा सांभाळायचा आहे ते. तेव्हाच यश येतो. यश विचारतो की तुम्ही काय करताय? तेव्हा कावेरी सांगते की मानने आठवडाभराचीच मुदत दिली आहे ना, त्या आठवडाभरामध्ये घरासोबतच बिझनेससुद्धा करायचा आहे, तर टाईम मॅनेज करावा लागेल ना. तेव्हा यशला कावेरीवरती पूर्ण विश्वास असतो. कावेरीला तो सांगतो की डोंट वरी कावेरी, तुम्ही हे नक्की करून दाखवताल. त्यावर कावेरी म्हणते की पण मला थोडी भीती वाटते. यश तिला समजावतो की कावेरी आणि भीती हे दोन्ही शब्द एकत्र कधी घ्यायचेच नाहीत. मला खात्री आहे की तुम्ही करून दाखवणार. तेव्हाच कावेरी यशला बिलगते. यश हसून विचारतो की आता हे काय आहे? तेव्हा यशचे कावेरी आभार मानते की थँक्यू यश, खरं तर तुम्ही मला इतका सपोर्ट करताय म्हणूनच तर मी हे सगळं करू शकते. त्यावर यश क्रेडिट घेत नाही हा, उलट तो कावेरीचं कौतुक करतो. कावेरी, अहो या सगळ्यात मी कुठेच नाही आहेत, हे तर फक्त तुमच्या जिद्दीमुळे होते. तेव्हाच कावेरी थोडीशी घाबरते सुद्धा की यश, मला खरंच ही जबाबदारी नीट पार पाडायची आहे, कारण माझ्या एका चुकीमुळे मला पुन्हा एकदा तुम्हाला आणि मानना दुखवायचं नाही आहे. खरंच तुम्ही खूप काही भोगलंय. तुम्ही तर तुमच्या आईला. तेव्हाच यश कावेरीच्या तोंडावर हात ठेवतो, कारण त्याला त्याचा वाईट भयंकर भूतकाळ पुन्हा समोर आणायचा नाही आहे. तेव्हा यश त्याच्या काळजावरती दगड ठेवून सांगतो की मा एकच आहे मला, माझी आई म्हणजे माझी मा. आणि जे काही घडलं ते माच्या नंदेच्या बाबतीत घडले. माझा आणि त्या बाईचा काहीही संबंध नव्हता. तेव्हाच कावेरीला कळून चुकतं की यशच्या मनात त्याच्याच आईविषयी किती तिरस्कार आहे. तुमच्यात आणि त्या बाईमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कावेरी. मला खात्री आहे की तुम्ही हा बिझनेस करत असताना घराकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. तेव्हा यशच्या याच शब्दाने कावेरीच्या मनाला एक वेगळीच उभारी मिळते. आजचा भाग संपतोय. पुढील भागात बघूयात. मासोबतच घरातील सर्वच जण तिथे उपस्थित असतात. मा कावेरीच्या हाती 30,000 रुपये सोपवत सांगतात की हा आपल्या घराचा आठवडाभराचा खर्च आहे. हे बघ, यातच तुला घर खर्च भागवायचा आहे. आणि हो कावेरी, जर का कोणाला पैसे लागले तर यातूनच तुला ते पैसे त्यांना द्यावे लागणार आहेत. आता बघ, हे सगळं तुला या एवढ्याच पैशात करावं लागणार आहे. माझ्याकडे पुन्हा तक्रार येता कामा नये की तुझ्याकडे घर खर्चासाठी पैसे नाही आहेत. आता खूपच मोठं आव्हान आहे आणि तेच पेलवण्यासाठी, मानचं चॅलेंज जिंकण्यासाठी कावेरी
देवी आईचा आशीर्वाद घेऊनच आपल्या कामाला सुरुवात करते. आता बघूयात मग हा आठवडा खरंच मनोरंजक ठरणार आहे. कारण विद्या आणि कावेरी सज्ज आहेत चॅलेंज पूर्ण करायला, पण तसंच त्या घरात त्यांचे शत्रूसुद्धा आहेत. त्यांच्यावरतीच मात करून कावेरी विजय कसा मिळवून दाखवते पाहणं मनोरंजक